जर तिथं उभं राहायचं म्हणजे हे पण सुद्धा मोठं खूप चॅलेंज आहे. हे तुमचं पहिलं आव्हान आहे तुमच्या पुढे. दुसरं आव्हान काय आहे भैया? दुसरं आव्हान आहे की मतदारांचा विश्वास आम्हाला जिंकायचा आहे. जसं की ॲज अ मंडळ किंवा मंडळातले सदस्य आम्ही जो आमचा रहिवासी प्रभाग आहे, म्हणजे यू कॅन से की आम्ही काही एरिया पुरता क्षमित आहे. जसं प्रभाग 2 हा थोडा मोठा आहे. हो. आमचा गल्ली किंवा आजूबाजूचा जो एरिया आहे, जिथपर्यंत आमच्या मंडळाची एक चांगली ओळख आहे, एक छबी आहे, तिथपर्यंत आम्ही असं वातावरण तयार केलंय की खेळीमेळी एक आमची फॅमिली आम्ही बनवली आहे, राईट. तर हेच आम्हाला 1 to 1 मतदारांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर ते आव्हान नाही, पण एक थोडीशी भीती म्हणू शकता, की जे आम्ही नवीन असल्यामुळे आमच्या मनात तीच आहे की आम्ही पोहोचू शकू की नाही शकू, आमचे विचार पोहोचतील की नाही पोहोचतील मतदारापर्यंत. तर तुमचं दुसरं आव्हान असं आहे की तुमचे जे विचार आहेत ते- ते ह्या अल्पावधीमध्ये जे मतदार वर्ग आहे किंवा कमी जे वेळेत आम्हाला मतदारांपर्यंत पोहोचवायचे. हे एक आमच्या पुढे एक आव्हान आहे. हे एक मोठं आव्हान आहे Yes. तुमचं. पण वाटण्यामागचंही कारण मी तुम्हाला सांगतो. अच्छा. ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस प्रचारासाठी कालावधी जास्त उपलब्ध होतो. पण ही एक अशी निवडणूक आहे याच्यामध्ये सगळ्यात कमी कालावधी हा प्रचारासाठी मिळालेला आहे. आणि त्यात आम्ही नौखे आहेत. त्याच्यामुळे हा आमच्या मनात एक पडलेला प्रश्न आहे. ते आमच्या समोर एक आव्हान आहे की कमी वेळेत आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं. आणि तिसरं सगळ्यात मोठं सगळ्यात महत्वाचं आव्हान हे आहे की जरी आम्ही संघटन असलं, बरेच युवक जरी असलो, जरी व्यावसायिक असलो, नोकरदार काही व्यक्ती आहेत आमच्या मंडळामध्ये, तरी आमच्याकडे पैशाने कोणी बलाढ्य असं व्यक्ती कोणी नाहीये. आणि ना आम्ही त्या विचारांचे आहेत की पैशाने मतं वगैरे विकत, म्हणजे मी त्याचं काही अॅक्नॉलेजमेंट काही तुम्हाला देत नाही, श्युरिटी की असं काही होतं वगैरे, पण जे कानावर आहे तर ते तिसरं आव्हान आहे. तर असं काही पैशांचा वगैरे वापर झाला तर एक आव्हान आहे की आपण तिथं कमी पडू. जसं की महेश भाईने सांगितलं त्यांचे 3 आव्हान. पहिलं म्हणजे की टफ उमेदवाराला टफ फाईट देणं. दुसरी गोष्ट म्हणजे अल्प काळामध्ये त्यांना त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे. आणि तिसरं म्हणजे जे मंडळाचे सगळे सदस्य आहेत ते पैशा पाण्याने ते कमी आहेत. असं म्हणणं आहे की बाबा मतदार विकत घेतला जाऊ शकतो. पण आता हे तुमच्या हातात आहे की तुम्हाला विकायचंय का नाही विकायचं, हे मतदाराच्या हातात आहे. असे 3 आव्हानं त्यांनी आता आपल्याला सांगितलेत. असं तुम्ही सांगितलं भैया. आता मी तुम्हाला पुढच्या प्रश्नाकडे वळतो. तसं आम्ही दोघं नवीनच आहोत या क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे आम्हालाही खूप सारं काही नॉलेज नाहीये. पण आमच्यामध्ये एक जिद्द आहे आणि एक धमक आहे की आम्हाला वाटतं की काहीतरी करावं समाजासाठी. तर आम्ही करतोच आहे. करू, म्हणजे काय करायचं हे मोठा प्रश्न आहे. पण जेवढे काही लोकांपर्यंत तुमचे विचार आम्हाला पोहोचवत येतील हे पण एक समाजकार्यच करण्यात येईल असं वाटतंय आम्हाला. आमच्याकडे वेळ कमी आहे. थोड्या वेळात म्हणजे खूप अल्प काळ नाही तर आम्हाला सगळ्या भैया, उमेदवारांपर्यंत तुम्हाला एक पोहोचायचं होतं. सांगतो बरं का, बोलणारे भरपूर आहेत पण भेटतात. समोरचा व्यक्ती कसा आहे, काय की काय करू शकतो, बरोबर का? तशी माझ्यात तर भीतीच नाही. भ्यायचं काय आहे? लोकशाही आहे. माझ्याकडे पण नाहीये. जसं की आता ह्या प्रश्नाचं एक थोडक्यात मी उत्तर देईल की जसं निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय, बऱ्याच लोकांचं कानावर येतंय लढाई मोठी आहे, लढाई आहे, लढायला लागेल वगैरे वगैरे वगैरे. पण माझं मत काय आहे की ऍक्च्युअल मध्ये लढाई नाहीच आहे. लढाई कशाची असते? विचारांची, मतभेदांची. आमच्या समोरचे बी जे उमेदवार आहेत, गट आहे, तट आहे, तुम्ही बघता की म्हणजे राजकारण एक वेगळ्या वळणावरती असतं. आज दुश्मन, उद्या मित्र वगैरे सगळं सगळीकडे चालू असतं. आणि तेच मी माझ्या मित्रमंडळींना बी सांगायचा प्रयत्न असतो माझा की ही लढाई नाहीये. ही आपल्याला हे लढाईच्या पद्धतीने नाही लढायचं. ना समोरच्या गटासोबत ना उमेदवारासोबत आपली वैचारिक लढाई आहे, वैचारिक मतभेद आहे, ना आपलं कसल्याच प्रकारची लढाई नाही. मी हे समजतो की लढाई करण्यापेक्षा हे एक आव्हान आहे आपल्या समोर. आव्हान असं आहे की आपल्याला मतदारांना जिंकायचंय, राईट. त्यांना एक विश्वास द्यायचा आहे की आपल्याला एक काय करायचंय. आणि आव्हान मी म्हणून एक वेगळ्या प्रकारचं आव्हान करायचंय की आम्ही तरुण मुलं आहेत, आम्ही पुढे आलोय, आज आम्ही आलोय, उद्या तुमच्या घरातले तरुण येणार आहेत. तर तुम्ही तरुणांवरती विश्वास ठेवा, तरुणांना एक काम करायची संधी द्या आणि अशा दृष्टिकोनातून आमच्याकडे बघा आणि आम्हाला संधी द्या. हे आव्हान आम्हाला करायचं. आम्हाला कुणाशी लढायचं नाही, कुणाच्या विचारांशी लढायचं नाही, कुणाच्या मतांशी लढायचं नाही, ना आम्हाला आमचे मतभेद करून घ्यायचे. तसं काही नाहीये. काल सभेमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, मी मतदारांना आव्हान केलं. कुणी काय केलं, कुणी काय करायला पाहिजे होतं, कुणी काय नाही केलं, यामध्ये आम्हाला नाही पडायचं. आम्हाला काय सांगायचंय की आम्हाला काय करायचंय आणि आम्ही काय करू शकतो. तर मी त्या 2 पॉइंटवरती बोललो. त्यामुळे लढाई वगैरे किंवा घाबरणं वगैरे हे आमच्या विचारात पण नाहीये.
माणूस घाबरतो तो ज्याला चुकीची भीती असते हा, किंवा right. ज्याच्याकडे चुक्या होतात. आम्ही काही चूक करतच नाही. ओके भाई, आता तुम्ही आता एवढं सांगितलं. आता मी तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाकडे वळवतो. मला एक प्रश्न असा पडलाय की जनतेकडून आहे, की तुम्ही असं काय करून दाखवणार आणि असं तुम्ही काय करणार की जनतेने तुम्हाला निवडून द्यायला पाहिजे आणि जे तुम्ही करू शकता ते पुढचा विरोधक करू शकत नाही, असं काय आहे त्यात? खूप छान प्रश्न. आता ऍक्च्युली हेच आम्हाला आमच्या मतदारांना सांगायचंय. स्पेशली तुमच्या मार्फत मी मतदारांना बी सांगतो. सहकार युवक मित्र मंडळ हे आमचं एक संघटन आहे, ज्या मंडळाच्या छत्रछायाखाली आज आम्ही जवळजवळ 50-70 पोलं वावरतोय. आता हा प्रश्न असा होता की तुम्ही असं काय करणार की जो समोरचा उमेदवार करू शकत नाही, किंवा तुम्हाला असं वेगळं काय करायचंय. पहिल्या बरोबर प्रश्नाचं मी उत्तर असं देईल की माझ्याकडे एक संघटन आहे, माझ्याकडे इन द सेन्स आमच्या उमेदवाराकडे एक ताकद आहे. संघटन आहे, त्याच्या पाठीशी आम्ही आहेत. तर एक संघटन बरंच काही करू शकतं, जो एक उमेदवार, एक पक्ष, एक गट तट नाही करू शकत. कारण बघा, आम्ही तरुण आहे, मी म्हणत नाही की ते नाहीच करू शकत, पण आम्हाला राजकीय पार्श्वभूमी नाहीये, आम्हाला समाजकारणाची पार्श्वभूमी घेऊन आम्हाला पुढे चालायचंय. बरंच करू शकतो. जसं उमेदवाराचं बोललो, आमच्या समोर जो उमेदवार आहे, आज रात्री अपरात्री आम्हाला फोन करा. आम्ही 50-70 पोरं आहेत. तुम्ही कुणालाही एकाला फोन करा, 50 पोरं 25 पोरं तुमच्या मध्ये दिली 10,000 राहतील. आज तर काय, कधीही फोन करा रात्री अपरात्री. आजही आम्ही आमच्या गल्लीतल्या गरजांना धावून जातोय, तर 100% आम्ही प्रभागाच्या गरजांना धावून जाऊ. आज आमच्याकडे युथ पॉवर आहे, आम्हाला ती युटिलाइज करायची. आमच्याकडे एक रिसोर्स आहे, तो युटिलाइज करायचा आहे. ती एनर्जी वाया नाही गेली पाहिजे. उद्या जर वेळ आली, उद्या समजा आता बऱ्याचशा गावामध्ये कर्मचाऱ्यांचं स्ट्राईक होतात, संप होतात, कर्मचारी नसतात, नैसर्गिक आपत्ती येते, बऱ्याचशा गोष्टी होतात. त्या गोष्टीसाठी आम्ही धावून जाऊ शकतो. उद्या अगदी स्वच्छतेचा प्रश्न आला, जो आता इम्पॉर्टंट प्रश्न म्हणून गावात चर्चेला आहे, स्वच्छतेचा विषय आला, आमची मुलं रस्त्यावरती उतरून आम्ही नाले सफाई सुद्धा करू शकतो. समोरचा उमेदवार नाही करू शकत. एवढं ठामपणे तुम्ही कसं सांगू आम्ही शकता? आमच्या गल्लीला आम्ही स्वतःला अगोदरच समर्पित केलेलं आहे, आणि आमची गल्ली, आमची फॅमिली ती याची साक्ष आहे. आणि ही साक्ष आम्ही आमच्या आता जो प्रभाग निवडणुकीला आमच्या वाट्याला आलाय त्यांना देऊ इच्छितो. हे काम तुम्ही आधी आमच्यावर केलंय का विश्वास तुम्ही? ठेवा. हे हे काम आमच्या मुलांनी सगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत, सगळ्या प्रकारची काम. आज बघायला गेलं तर आमचा प्रभाग, परत मला कुणावर टीका नाही करायची, पण जर मी सगळ्या प्रभाग किंवा कर्मा शहराचा विचार केला तर सगळ्यात अविकसित जर मी म्हणत तो आमचा प्रभाग आहे, तेली गल्लीतला. तेली गल्लीतला. आता शिक्षणाचा टक्का तिथं वाढतोय, तरी पण व्यसनाचा टक्का पण कुठेतरी थोडासा जास्त आहे, जो कमी व्हायला पाहिजे होता. आम्ही आमचा प्रयत्न करतोय, मंडळ आमचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीने त्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवता येतील. आता परत काही मुलाखतीनंतर अशी वेळ येईल की बरेचसे व्ह्यूअर्स, प्रेक्षक तुमचेही म्हणतील की जो मुलाखत देतोय प्रतिनिधी तो इथं नसतो. ठीक आहे, मी इथं नसतो, पण माझे विचार किंवा मंडळाचे विचार प्रत्येक मुलांसोबत आहे. ज्याला जसं जमतं तसं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे मंडळामध्ये, आणि प्रत्येक जण त्या गोष्टीसाठी काम करतो. जसं की आमच्या मंडळाच्या एक संस्थेवरती म्हणा, जे आम्ही ट्रस्ट बनवलं त्याच्यामध्ये, की वर्षानुवर्ष मंडळामध्ये आमच्या अध्यक्ष म्हणजे जबाबदाऱ्या बदलत राहतात. आमच्याकडे आता पण एक अध्यक्ष, आम्ही ज्याला परमनंट अध्यक्ष म्हणतो, मनोज मुसळे. तुम्ही त्यांचा जरी विचार केला ना, तर तुम्ही गल्लीतनं कुठल्याही कोणत्याही मुलाचा फीडबॅक घ्या, त्यांचाही फीडबॅक घ्या. 24 तासातले 12 ते 14 तास ती व्यक्ती का गल्लीमध्ये देते. प्रत्येक घरामध्ये त्यांचा संपर्क आहे. कुणाचं सुख असू, दुःख असू, चांगला कार्यक्रम असू, सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी राहायचं काम आम्ही आमचं करतो. आणि आमच्याकडनं एक संपर्क प्रतिनिधी म्हणून मनोज मुसळे कंटिन्युअसली गल्लीमध्ये सगळ्या लोकांच्या संपर्कात असतो. काही कार्यक्रम असतो, कुणाचं लग्न असतो, आमचा तेवढा सहभाग असतो. सहभाग म्हणजे लग्नाला उपस्थिती हा आमचा सहभाग नसतो, कार्याला हातभार लावणं हे आमचं ध्येय असतं. तर एवढं कळकळीने आम्ही सांगायचं कारण एकच, की हे आम्हाला मोठ्या प्रमाणावरती करायचंय. कारण आज आम्ही लहानाचे मोठे झालो, आम्हाला शहरही आमचं मोठं विकसित झालेलं बघायचंय, आणि ते होताना त्याच्यामध्ये आमच्या सिंहाचा वाटा पाहिजे. भला आमच्या प्रभागात नका व्हायना. आमच्याकडे सुशिक्षित प्रमाण जास्त आहे आमच्या मंडळामध्ये. सुशिक्षित निर्भीड तरुण आमच्याकडे जास्त आहेत. आज करमाळ्यामध्ये मी गर्वाने नाही सांगत, पण अभिमानाने सांगतो, सहकार युवक मित्र मंडळाचं नाव हे चांगल्या पद्धतीने आणि आदराने घेतलं जातं. आज 3 ते 4 वर्ष झाले सगळ्या महिला, सगळे लहान मुलं सहित सहकुटुंब सहपरिवार आमच्या आगमनाच्या मिरवणुकीमध्ये सहकुटुंब सहपरिवार सगळे सामील होतात. खूप सुंदररित्या तुम्ही तुमच्या मंडळाचं कार्य आणि त्या उमेदवाराला पण असं टीका केली नाही पुढच्या उमेदवारावर पण सुंदररित्यापणे तुम्ही तुमचं
मत मांडलं. चला आता मी तुम्हाला आता थोडंसं एक वेगळे प्रश्न विचारतो. तुमचं वचननामा हे माझ्या हातात आहे आत्ता. करमाळा शहराचा विकास थांबलेला नाही आणि थांबणारही नाही. तर माझा ह्याच्याच रिलेटेड मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न म्हणजे समाजासाठी काय कार्य करणार तुम्ही? समाज म्हणजे फक्त तेली समाज नाही, मुस्लिम समाज नाही, किंवा मुसलमान समाज नाही, किंवा असं मारवाडी समाज किंवा असं नाही. समाज म्हणजे सगळ्या समाजासाठी माझं तुम्हाला हे प्रश्न आहे. मी सुरुवातच तिथून करणार होतो की समाज ह्या शब्दासाठी आमच्या तरुणांची व्याख्या थोडी वेगळी आहे. समाज आम्ही म्हणजे सोसायटी समजतो. सोसायटी म्हणजे अवतीभोवती असणारे प्रत्येक लोक हा आमचा समाज आहे असं आम्ही समजून चालतो. तर समाजाचं जसं की थोर पुरुषांनी बी सांगितलंय, आपण ज्या समाजात ज्या सोसायटीमध्ये राहतो तिथल्या बऱ्याचशा गोष्टी जे सहकारी तत्वावरती चालतात, एकमेकाच्या संबंधात न चालतात, तर त्यांचं आपण देणं लागतो असं बोललं जातं, राईट. तर समाजाचं 100% आम्ही काही देणं लागतो. तर समाजासाठी आम्ही जसं काय करणार तर त्याचं एक बघा, आम्ही आश्वासन देत नाही, आम्ही काय करणार हे बोलत नाही, किंवा आम्ही काय करणार ह्या फ्युचरिस्टिक गोष्टींवरती आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो नाही. आम्ही एक गोष्ट करून दाखवली आणि ती समाजासाठी समर्पित आहे आणि त्याचं उदाहरण घेऊन आम्ही तुमच्या समोर आहे. तर हा प्रश्न मी माझ्याच साईटने, हा पॉझिटिव्ह प्रश्न होता जो तुम्ही विचारलाय, तो मला मदतदायी आहे. जसं की मी काल सांगितलं, म्हणजे समाज मंदिर. तुम्ही समाजासाठी ऑलरेडी केलेलं आहे, तेच आहे की मंडळाच्या मंडळाने मुलांनी- केलेलं आहे. हा, म्हणजे- तसं तुम्ही समाज मंदिर म्हणजे तेच बोलताय की जे की तेली गल्लीमध्ये एक स्थापित आहे, संत जगनाडे महाराज तेली समाज मंदिर. येस. आणि मला असंही वाटतं की अशा प्रकारचे समाज मंदिर करमाळा तालुक्यामध्ये ज्यावेळेस माननीय विद्यमान आमदारांचं ज्यावेळेस हे होतं, कार्यकाल होता, त्यावेळेस त्यांनी ते दिलेलं होतं, पण त्याला त्या प्रमाणामध्ये जपता आलं नाही. पण तुमच्या मंडळाने ते समाज मंदिर आज वेगळ्यारीत्या जपून दाखवलेलं आहे. आणि मला एक गोष्ट तुम्हाला अपुराज एक गर्वाने सांगू वाटते की